भारत स्वतंत्र होण्यापूर्वीचा तो काळ होता, जेव्हा भारतातून ब्रिटिश राजवट हटवण्यासाठी विविध मोर्चे निघत होते. त्यापैकी एक आझाद हिंद फौजेचा मोर्चा होता, ज्याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस करत होते. त्या काळी आझाद हिंद फौजेने ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा पवित्रा घेतला होता. तर याच आझाद हिंद फौजेत महिला क्रांतिकारकांसाठी ही एक विशेष रेजिमेंट होती. तिचं नाव होतं झाशीची राणी रेजिमेंट. आणि या रेजिमेंटमध्ये होती नीरा आर्या, भारताची पहिली महिला ही गुप्तहेर, जिची फक्त एकच इच्छा होती, ती म्हणजे ए वतन आबाद रहे तू, मैं जहा रहू जहा में याद रहे तू. नीरा आर्या अशी महिला गुप्तहेर होती, जिने देशासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा हत्या केली, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, तुरुंगात अतोनात छळ सहन केला, जेलरने कपडे फाडले, ब्रेस्ट रिपरने तिची छाती कापली, तरीही शेवटपर्यंत नीरा आर्या यांनी शत्रूंना ते एक सत्य अजिबात सांगितलं नाही. आता ते सत्य नेमकं काय होतं? नीरा आर्या यांनी स्वतःच्याच नवऱ्याची हत्या का केली? सविस्तर सगळं जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, 1857 ते 1947 पर्यंत असंख्य देशप्रेमींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. अनेक आंदोलनं केली, युद्ध केलं, ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले. देशाला स्वतंत्र करण्यासाठी किती वीर अज्ञातवासात मरण पावले हे कोणास ठाऊक. अशीच एक धाडसी महिला म्हणजे नीरा आर्या, ज्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला गुप्तहेर मानलं जातं. नीरा आर्या एक अशा धाडसी वीरांगना होत्या, ज्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या पतीची हत्या केली. त्यानंतर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षाही भोगावी लागली. आता या व्यतिरिक्त तुरुंगात त्यांच्यावर अनेकदा अत्याचार झाले. पण जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा कोणी या धाडसी महिलेबद्दल साधं विचारलं सुद्धा नाही. नीरा यांचा जन्म 5 मार्च 1902 ला उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील खेकरा इथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सेठ छज्जूमल होतं, जे व्यवसायाने एक व्यापारी होते. सेठ छज्जूमल यांना त्यांच्या दोन्ही मुलांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण द्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी नीरा आणि त्यांचा भाऊ वसंत यांना शिक्षणासाठी कोलकात्याला पाठवलं. पण नीरा यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीची बीजं ही रोवली गेली होती. त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायचं होतं. म्हणून त्या शिक्षण घेत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेचा एक भाग बनल्या. हळूहळू इकडे शाळा पूर्ण झाली आणि लागलीच त्या आझाद हिंद फौजेच्या झाशीची राणी या रेजिमेंटमध्ये सामील झाल्या. पुढे काही दिवसात नीरा यांचं लग्न ब्रिटिश आर्मी ऑफिसर श्रीकांत जयरंजन दास यांच्याशी झालं. श्रीकांत भारतात CID इन्स्पेक्टर होते. पण नीरा आणि श्रीकांत यांचे विचार हे बरोबर एकमेकांच्या विरुद्ध होते. एकीकडे नीरा ब्रिटिश सरकारविरुद्धच्या युद्धात पेटून उठल्या होत्या, तर दुसरीकडे त्यांचे पती ब्रिटिशांशी एकनिष्ठ होते. ते असे भारतीय होते जे जन्माने तर भारतीय होते, पण त्यांचं मन मात्र ब्रिटिशांची गुलामी करत होतं. त्यामुळे नीरा यांनी त्यांच्या कामाबद्दल नवरा श्रीकांत यांना काहीही कळू दिलं नाही. मात्र त्यांचं हे गुपित फार काळ लपून राहिलं नाही. एक दिवस श्रीकांत यांना नीरा आझाद हिंद फौजेत काम करत असल्याचं कळालं. त्यांना असं वाटलं की नीराकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल माहिती भेटेल, म्हणून त्यांनी नीरा यांच्यावर दबाव आणला. पण नीरा यांनी हार मानली नाही. श्रीकांतला नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मारून टाकायचं होतं. अशातच नीरा एके दिवशी नेताजींना भेटायला गेले. तेव्हा मागून श्रीकांतही तिच्या मागोमाग आले होते. संधी मिळताच त्यानं नेताजींवर गोळी झाडली, पण सुदैवानं ती गोळी नेताजींच्या ड्रायव्हरला लागली आणि सुभाषचंद्र बोस थोडक्यात बचावले. नीरा यांनी हे त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे त्यांना एक तर नवरा नाही तर देश यापैकी एक निवडावं लागणार होतं. शेवटी मोठ्या धाडसानं त्यांनी देश निवडला आणि श्रीकांतवर झडप घातली. त्यावेळी नीरा यांनी श्रीकांत यांच्यावर चाकूने वार करत त्यांची हत्या केली आणि नेताजींचा प्राण वाचवला. पण त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागली. त्यांना अटक झाली. अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. प्रचंड त्यांचा त्रास झाला. जोपर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती देत नाहीत, तोपर्यंत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जात होता. जेव्हा जेव्हा नीरा आर्या यांना तुरुंगात नेताजी यांच्याबद्दल विचारलं जायचं, तेव्हा तेव्हा त्या नेताजी यांचं प्लेन क्रॅशमध्ये निधन झालंय असंच उत्तर द्यायच्या, जे ऐकून त्यांना आणखी जास्त त्रास दिला जायचा. शेवटी एक दिवस नीरा आर्या रागाने म्हणाल्या की नेताजी माझ्या हृदयात आहेत. यावर वैतागलेला जेलर, जर नेताजी हृदयात असतील तर त्यांना बाहेर काढा असं म्हणाला आणि नीरा यांचे कपडे फाडले. एवढंच नाही तर ब्रेस्ट रिपरने नीरा यांची छाती सुद्धा कापली. पण नीरा यांनी शरणागती पत्करली नाही. जी स्त्री देशासाठी आपल्या नवऱ्याची हत्या करू शकते, ती महिला तिच्या सुटकेसाठी विश्वासघात करणारी नव्हती. त्यामुळे नीरा शेवटपर्यंत देशाशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती इंग्रजांना दिली नाही. पुढे नीरा यांचं हेच शौर्य पाहून नेताजींनी त्यांना आझाद हिंद सेनेची पहिली महिला गुप्तहेर असं म्हटलं आणि नीरा नागिनी असं त्यांचं नाव ठेवलं होतं. मंडळी, नीरा आर्या यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत अंदमान तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. या काळात ब्रिटिशांनी त्यांचा खूप छळ केला. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. तेव्हा भारत सरकारला
नीरा यांना काहीतरी मदत करायची होती, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची सरकारी मदत घ्यायला नकार दिला. असं म्हटलं जातं, की यानंतर त्यांनी स्वतःचं उरलेलं आयुष्य फुलं विकण्यात घालवलं आणि 26 जुलै 1998 मध्ये हैदराबाद इथे अखेरचा त्यांनी श्वास घेतला. पण त्यांची कहाणी मंडळी आजही जिवंत आहे. आजही हैदराबादचे लोक त्यांना पेदम्मा म्हणून प्रेमाने आणि आदराने आठवतात. सध्या त्यांच्या धाडसीपणावर आधारित एक सिनेमाचं काम सुरू आहे. बाकी तुम्हाला नीरा आर्या यांच्या या शौर्याबद्दल माहीत होतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.